टर्फवर क्रिकेट खेळायला तो 3500चे शूज घालून जातोय लिटरली. का ते शूज कोणते घालतोय तू? सरक. अरे स्पोर्ट शूज आहे, गार आहे. सरक शुभम. अरे टर्फ मध्ये काय गारा असतो का? दाखव शूज. पण शेवटी सुमित रिक्कामा चिडवतोय तिला. एक चुकीचा टर्न घेतला. आम्ही ना पुण्याकडे आलेले आणि आता विचार बंद गोव्याला चालले. भाई साहब गाईस हे बघा, नेचर 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 किती मस्त आहे. आली रे बो. गोल गोल तडप झाले तडप. गाईस तर चला आम्ही ना चेरीला तिच्या न्यू फ्रेंड पासून दूर केलेलं आहे. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाईस आज आहे संडे, आता वाजलेले दुपारचे 2:30 आणि आज आम्ही जाणार आहे वाघूर धरणला. आज पाऊस पण पडतोय आणि आज आम्हाला जायची इच्छा होती, म्हणजे ना सातपुडा डोंगरावरचं जे धबधबे डॅम वगैरे ना ते कव्हर करायची इच्छा आहे. बट सध्या काही पाऊस नाही तेवढा, जसं की धबधबा वाहील वगैरे, तर तसं काहीच पाऊस पडलेला नाही अजूनपर्यंत. मग तशा ठिकाणी जायला ना मला थोडा अजून वेळ पाहिजे. मग जेव्हा सुरू होईल तेव्हा जाईल मग मी तिथे. या पावसाचं पण एक वेगळंच नाटक सुरू आहे, कारण की ना हा 2 दिवसापासून पडत नाही, पडतो तर लगेच थांबून जातोय. आता पण पडला आणि लगेच थांबून गेला. हा कंटिन्यू पडतच नाही. कंटिन्यू असेल ना तर एवढी मजा येईल ना जायला. तर काहीच घरी सगळे लोंडे आलेले आणि आम्ही सगळे जाता आता वाघूर डॅमला कारमध्ये, बिकॉज आम्ही सगळे जण आहे ना. पाऊस केव्हा पण येऊ शकतो. चेरी तिला मध्ये सोड. अरे हारे घ्यायचंय तिला, घेतोय ना. हे बघा गाईस, पावसाने पूर्ण ना घाण करून दिलेली, एकदम धूळ होती याच्यावर आणि पाणी पडलं ना त्यानंतर एकदम घाण झालेली कार. आता हिला नीट आता क्लीन करावं लागेल, नाही तर मध्ये पाऊस पडला तर बरं आहे, सगळं ते वाहून तरी जाईल. आणि तुम्हाला माहिती असेल तर मामाच्या घरी गेलो ते आम्ही त्या दिवशी, तर कारमध्ये एक पालचं पिल्लू घुसून गेलं होतं. ते आतापर्यंत माहिती नाही आहे का निघालं म्हणून. इकडे तर काही पाल दिसत नाही आता, बट याला हड्डी भेटलेली आहे. तू खाती? त्याला कुठं पाल? तुला आवडते पाल? खाऊन दाखव पाल. मी म्हटलं की कार मध्ये पाल गेली होती. सुमित म्हणतो मी आज सकाळी 6 वाजता म्हणतो ब्लॉग पाहायला. 4 जण गेले होते म्हणे. तुम्ही इथून 6 वाजता काय करतो तू सकाळी सकाळी? चला का ते शूज कोणते घालतोय तू? सरक. अरे स्पोर्ट शूज आहे, गार आहे. सरक शुभम. अरे टर्फ मध्ये काय गारा असतो का? दाखव शूज. मी आणलेले नाही. घालू नको तो, हात पण लावू नको त्याला डायरेक्ट. नाही घालायचेच नाही तुला ते. का बरं? म्हणजे तुझे थोडी येते काही घर. अरे यार, म्हणून मला जीवार येते की अशा ठिकाणी एवढे चांगले शूज घालून जातो. टर्फवर क्रिकेट खेळायला तो 3500चे शूज घालून जातोय लिटरली. एक काम कर, जे मी जिम मध्ये घालून जातो ना ते घेऊन जा. माझे तुझेच घालतो ना मी, तेच घालून जा. मग ही बघा, ही पण येते गाईस आमच्या सोबत. सुमित जागा आहे का मागे? आहे ना. चला. ओ ते घालून जा, ते ठेव घरी गुच्चा. चलो गाईस निघाल. कपडे बी काढून जा, एक काम काही प्रॉब्लेम काय झालं करतो काय पण शेवटी सुमित रिक्कामा चिडवतोय तिला. गाईस बघा, आमचा मस्त जाण्याचा प्लॅन झाला. ऊन आलेलं आहे आणि असं वाटतंय की यार खरंच तिथे जाऊ तर आम्हाला पाऊस तरी भेटायला पाहिजे, कमीत कमी ढग तरी भेटायला पाहिजे, काळे काळे ढग. बट बघू आता. देव पण काय यार, एवढं पावसाळ्याचा दिवस आहे आणि ऊन आणतोय. गाई 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 गाई, गरीब गाय. सुमित तू गरीब गाय ना, मग तू जाय गाडीच्या खाली उतर आणि गवत खाय. गरीब गाय जाय, तू गरीब गवत खाय. का रे बाई, अशी लॉंग ट्रिप पाहिजे रे शुभम आपली कार मध्ये. काय मजा येईल. तुला येते ना कार? गोव्याला जायचं का? गोव्याला कार घेऊन जायचं का? गोव्याला कपडे घेऊ सर्व. रात्री फोन करू बेटा. रे बाबू डॅमला जायला निघाला. हॅलो पप्पा, ते ना थोडस एक चुकीचा टर्न घेतला. आम्ही ना पुण्याकडे आलेले आणि आता विचार बंद गोव्याला चालले जाऊ. सुमित तू काय करशील? त्या घरचे तर डायरेक्ट बोलतील बेटा तू गोव्याला गेला, आता यापुढे दिसू नको आम्हाला तुझ्या जळगाव मध्ये. डायरेक्ट सुमितच्या श्राद्धावर तेरा डायरेक्ट फोटो सुमितच्या हारला. सॉरी सुमितच्या फोटोला हार, मी सुमितच्या हारला फोटो म्हणतो. आमच्या चेरीची जागा फिक्स आहे इथे.
मम्मीने तिला सवय लावलेली इथे बसवायची. तिचा पाय पकडून ठेव, मम्मी तिला तसं सपोर्ट देते तिथून. आणि दुसरी तिची फेवरेट जागा आहे ती कार मधनं म्हणजे विंडो मधनं झाकून बघते, तिला खूप आवडतं ते. गाईस आता आम्ही पोहोचण्यात ते वाघूर धरण. पण एवढा मस्त व्ह्यू आहे ना, आजूबाजूला एकदम मस्त ग्रीनरी, झाडं हिरवे हिरवे झालेले. आणि हे जे डार्क होऊन जातं ना ढगं, तर तेव्हा एवढं मस्त वाटतं ना, कारण की हे जास्त हायलाइट्स होता मग ग्रीनरी आपल्या बाजूची असते ती. आणि मला वाटतं हा रोड आहे ना, जायचा जो रोड आहे हा सुधारलेला आहे, कारण की जेव्हा आम्ही इथून जायचे ना असे खड्डे लागायचे, बट आता मस्त झालेला आहे रोड. हे बघा व्ह्यू किती मस्त इथे. गोव्याचा फील कोणाला घ्यायचा आहे लवकर सांगा. सुमित घ्यायचंय का? हे बघ नारळाचे झाड लागले. सर रशिया टाका सर गाडी. अरे हे पा शुभम, नारळाचे झाड. असं समज तू गोव्याला आलेला मध्ये बसून फोटो काढ रस्त्याच्या, हे ना काढा आणि ना टॅग मारून त्या गोव्याचा. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेले वाघूर डॅमला. आणि ना इथे थोडंसं वातावरण झालेलं आहे, बट आता आम्ही ज्या साईडला आलेले ना ते प्रॉपर एक वेगळी साईड आहे. म्हणजे वाघूर डॅम हे सगळं वाघूर डॅमच आहे, बट जास्त करून लोक तिथे थांबतात. या ठिकाणी पण आता यायला लागलेले, कारण की इथून लगेच पाणी बघायला भेटतं ना, पाणी खूप जवळ इथून. ओ आरामात नाही. सटकताय आम्ही, ती पण सटकते आमच्या सोबत. भाई साहब गाईस, हे बघा नेचर किती मस्त आहे. फक्त आता ना एवढं काढून जायला पाहिजे, ऊन चाललं जायला पाहिजे इथून डायरेक्ट. एवढी मजा येईल ना डायरेक्ट, काय सांगू तुम्हाला. खरे आहे का दादा याच्यात मच्छी? 3 आहे का? पकडले का आता? अच्छा, पण भेटताय का पकडलेल्या? द्या बरं 2 हिला खायला. नाही नॉन व्हेजिटेरियन, एकदम प्युअर वालं. काय तिकडे फिश पकडताय लोक, इकडे पकडताय फिशिंग, तिकडे पण आहे. आली रे बो. बघताय की जंग जिंकली, पहिल्यांदा पकडलेली वाटते मी, म्हणून एवढे ओरडताय ते. हो सुमित सांभाळ तिला, नाही तर जाईल ती पाण्यामध्ये. गाईस हा भाई आमच्यासोबत स्विमर आहे, बरं झालं आम्हाला पाण्यात कुदायची गरज पण नाही. जर कोणी पाण्यात पडलं ना, हा आणून गेल त्याला वर. गाईस शेरी कोंबड्या पकडायला गेली. इकडे कोंबड्या होत्या त्यांच्या मागे सुटते. चेरी आहे बघ इकडे किती आहे. सोड सुमित तिला, दे जा ना. चल 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 चल, आरामात ओय, आरामात ग बाळा. अरे बार. गेल्या त्या. चला इकडे चला. अरे आरामात पिल्लू. अरे भाई हिरे, अरे बापरे भाई, पूर्ण डायरेक्शन घेऊन चालली. कुठे गेलाय त्या? देवाने माझं ऐकून घेतलं गाईस. पावसाला सुरुवात झाली. तो तिला वरती घेऊन चाललाय. ती ओली नको व्हायला. पण किती मजा येते ना इथे असं वातावरण झाल्यानंतर, बिकॉज खूप मस्त वाटतं इथे. बघा ये चिल्ली पान का ये चेरी. हे बघा एवढा मस्त पाऊस पडतोय, पण आम्ही बाहेर नाही निघू शकत, कारण की हे बोलताय की ओलं नाही व्हायचंय म्हणून. मला तर खूप इच्छा होती. झालेली आहे, जास्त नाही झाली ती ओली. माझी चेरी.
भाई देखो यार, धूप फिर से आ गई. क्या जरूरत थी क्या धूप को आने की गाईस? काय रे, पाऊस उन्हाला यायची काही गरज होती का? एवढा चांगलं वातावरण, एवढा चांगला पाऊस पडून गेला आणि ऊन आलं यार. अशी हेच तर नाही आवडत. आणि हे मुलं पण नाही आवडत जे बाहेर गावी येऊन मोबाईल खेळतात. तू इकडे चिखल मध्ये मोठा वाटतोय. कम्प्लीट झाला डेंजर बुकतो. आमची पण ती येऊ देत नाही कोणाला घरात. बाहेरच्या कुत्र्यांच्या मध्ये गोल गोल फीमेल आहे. फीमेल आहे या मेल आहे. मला ध्यान आवाज देतो ना विचार. आवाज वेगळा. ये इकडे ये, इकडे ये. सोडून नको जाऊ. कोणी सोडायला चल का. आपल्यावाली मजा बघते. तडप चालेल तडप. चेरीला तिचा न्यू फ्रेंड भेटलेला आहे, मेल फ्रेंड. गाईस तर चला आम्ही ना चेरीला तिच्या न्यू फ्रेंड पासून दूर केलेलं आहे. बिकॉज आम्हाला पण आता जायचंय. तर ही पण जायला तयार नाही, तो पण हलायला तयार नाही. तो तिच्याकडे येत होता, मग तो भुकला. मग ही पण म्हणे मला पण त्याच्याकडे जायचंय. मग आम्हाला बघून कोणतं गाणं आठवलं? हे गाणं आठवलं घ्यायचं आम्हाला त्यांना दोघींना बघून. आधी आम्ही तिथे होते गाईस, आता आम्ही इथे आलेले. इथे ना हे डॅमचे दरवाजे दिसतात. जेव्हा ना इथे पाणी सुटतं ना, म्हणजे पाणी सोडतं ना डॅमवाले, तेव्हा एवढं मस्त वाटतं ना इथे येऊन. बस बस काय. अच्छा असं. अरे 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 पिल्लू मी इकडेच आहे, मी कुठे नाही जाते. बाई मी जिथे जिथे जातोय ती माझ्या मागे मागे येते. गाईस आमच्या साईडला हा डॅम आहे आणि या साईडला बघा व्ह्यू एकदा. भाई आमच्या दोघी साईडला व्ह्यू एवढा मस्त आहे ना. इथे पण इथे पण. जेव्हा आम्ही इथे आले ना वाघूर डॅमला, तेव्हा वातावरण बनलं. आणि आता जळगावला जाऊ तर जळगाव मध्ये वातावरण असेल बघा. समोर एकदम असं वाटतं की पाऊस पडतोय. गाईस घरी पोहोचले आणि जोरात पाऊस सुरू झाला. जस्ट पोहोचले घरी आणि जस्ट पाऊस सुरू झाला एकदम जोरात. तर गाईस आता वाजलेले रात्रीचे 7:45 आणि आता आम्ही चाललेले मूवी बघण्यासाठी. मी आहे, शुभम आहे, सुमित आहे. आणि इथे आलेली आहे वेजची म्हणतो, सॉरी स्कूबीची फ्रेंड आलेली. स्कूबी म्हणतो, चेरीची फ्रेंड आलेली स्कूबी. क्या रे रात को ज़्यादा जागती क्या? इसके अपने क्या बोलते हो, आइस के नीचे डार्क सर्कल हो गए देख. तू जगाता है क्या उसको रात को? हमाली करवाता है क्या उससे? पुलिस स्टेशन में कंप्लेंट डलवाओ क्या तेरी? हिचे केस जास्त वाढलेले आपल्या वालीपेक्षा. आपण कापत राहतो ना. क्या रे इसके अंदर है क्या गोचड़िया? गोचड़िया दाखव रे, शोधता. गोचड़ी वो कीड़े कीड़े आते जो टिक्स बोलते हैं उनको. मिलते नहीं क्या? कॉल लगाया करना उनको, किधर है तुम? बाहर निकलो, मैं आया हूँ तुमसे मिलने. अरे रे जब फ्लाइट में जाएगा ना तब ऐसा करना उसको. फ्लाइट में कुत्ता हाँ फिर तू कैसे क्या जाएगा फिर? मेरे को पूछा नहीं कौन सी ब्रीड का. पूछेगे तो तू क्या बोलेगा? बंगाली ब्रीड का हूँ मैं. याला फोन लाव रे सुमित, बोर करतोय शुभम केव्हाचा. साडीच घालायला गेलाय का तो? तुला बरं माहिती तू साडी घालतो का काय घालतो? तर भाऊ पण आलेले साडी घालून. भाऊ तुमची साडी काय एकदम वेगळ्या प्रकारची आहे. नाही नाही रस्त्यावर नाही. तर गाईस आम्ही चालले ह्या मूवीला, ज्युरासिक वर्ल्ड.
रिबर्थ. गाईज फायनली आम्ही बसलेले मूवीसाठी. आता दिसत असेल मिनिट हा लाईट हळूहळू डीम होतोय. आता मी पण डीम होईल म्हणजे स्क्रीन सारखे डीम होईल, आम्ही दिसणार नाही. ज्युरासिक पार्क आहे 3D मध्ये. हा या में हमको ना गॉगल भी मिला, सस्ता वाला गॉगल. हे जे ग्लास आहे ना, प्लास्टिकचे ग्लास आहे. गेला लाईट, पूर्ण लाईट गेला. एकदम शांत असताना एकदम क्या नजारा है, सच कहा यार. तर गाईस आता आले रात्रीची 11. फायनल मूवी संपलेली आहे. खूप छान होती, पण सगळा जो खेळ होता तो ग्रीन स्क्रीनवर होता. कारण की हे जे अशी मूवी असते ते ऑलमोस्ट ग्रीन स्क्रीनवर असतं किंवा AI ने बनवलेले असतात.